मुंबई भाजप अध्यक्षपदी आता अमित साटम यांची वर्णी लागलेली आहे। त्यांच्या नावाची नुकतीच अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी साटम यांच्या नावाची घोषणा केली आणि मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं मुंबई भाजप अध्यक्षपदी पुन्हा एकदा मराठी चेहरा दिलेला आहे। आणि आता सध्या मावळते अध्यक्ष आशिष शेलार बोलतात, थेट जाऊया। अमित साटमजी यांच्या स्वभाव वैशिष्ट्याचा भाग आहे आणि म्हणून त्यांची ही कारकीर्द यशस्वीच होईल आणि त्यांना मनापासून त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी शुभेच्छा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। निवडणुकीच्या तोंडावरती कुठेतरी तुम्हाला बाजूला केलं आणि त्यामुळे भाजपमध्ये गोंधळ सुरू आहे असं संजय राऊतांनी आता म्हटलं की भाजपमध्ये काहीतरी गोंधळ सुरू आहे। संजय राऊत यांनी पहिलं त्यांच्या महाविकास आघाडीत जो सावळा गोंधळ चालू आहे तो पहिला बघावा, मग दुसऱ्याच्या गोंधळाकडे बघावा। स्वतःच्या घरात सावळा गोंधळ आणि दुसऱ्याच्या घरात बघण्याची भूमिका ही त्यांची भूमिका आहे। सामनाच्या अग्रलेखातून देखील वारंवार मतदान चोरीवर संदर्भात बोललं जातं। लाडक्या बहिणीच्या संदर्भात सक्षमीकरण करा, कुठेतरी लाडक्या बहिणीच्या नावाने मी मागेही म्हटलंय, महाराष्ट्रातल्या जनतेने आपला निर्णय खूप स्पष्ट दिलेला आहे। ज्या पद्धतीने मतदान आणि समर्थन महायुतीच्या बाजूने माननीय मोदीजींच्या नेतृत्वात, माननीय अमितभाईंच्या योजनेत आणि माननीय देवेंद्रजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार यांच्या प्रचारात आणि नेतृत्वामुळे जो विजय मिळाला आहे तो विरोधी पक्ष पचवू शकत नाहीत।